नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी आपण एक मुलाखतच म्हणा किंवा पॉडकास्टसारखंच एक घरगुती शूट करत आहोत. अगोदर परिचय करून देतो. हे माझे बाबा डॉक्टर गजानन हराळ. जवळपास मागील 40 वर्षापासून ॲलोपॅथिक प्लस आयुर्वेदाची त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. आणि ॲलोपॅथीची प्रॅक्टिस म्हणजे खेडेपाड्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये जंगलामध्ये जी गावं आहेत त्या गावामध्ये त्यांची प्रॅक्टिस झालेली आहे. आणि विषय म्हणजे आजची इंटरव्ह्यू घेण्याचा उद्देश असा आहे, मी दररोज त्याच्यावरती माझेसुद्धा क्लिनिक आहे हिंगोलीला, मी सुद्धा क्लिनिकद्वारे ट्रीटमेंट करत असतो. परंतु सगळं मी जे काही करतो त्यांचा सगळा अनुभव, सगळी औषधी किंवा काय आशीर्वाद म्हणावा तो सगळा बाबांचाच असल्यामुळे आणि त्यांचा अनुभव ऐकण्यासारखे आहेत. भरपूर त्यांना मागच्या 40 वर्षामध्ये भरपूर अनुभव आलेले आहेत. भरपूर औषधाचे फॉर्म्युले आयुर्वेदिक ॲलोपॅथिक त्यांनी शोधून काढलेले आहेत. त्यापैकी मी फक्त आयुर्वेदिकच फॉर्म्युल्यावरती ट्रीटमेंट करत असतो. तर त्यांची इंटरव्ह्यू आज रोजी असा घ्यायचा आहे की ज्या लोकांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, ज्या लोकांचा बीपीचा प्रॉब्लेम आहे, ज्या लोकांना असं वाटतं की आमचं वजन खूप कमी आहे परंतु इच्छाशक्तीची कमतरता असल्यामुळे लोक जरा त्यांचं वजन कमी करू शकत नाहीत. तर आपल्यासमोर उदाहरण बाबा आहेत. बाबांचं वजन जवळपास त्यांच्या हाईटच्या मानाने खूप वाढलं होतं. त्यांना हार्टचा प्रॉब्लेम सुरू झाला होता, हाय बीपीचा प्रॉब्लेमसुद्धा त्यांना सुरू झाला होता त्यांच्या तरुणपणामध्ये. परंतु डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या मागं मोठा परिवार आहे, तुम्हाला लाईफ टाईम एक तर औषध गोळ्या घ्यावं लागतील किंवा सर्जरी करावं लागेल हार्टची. त्यामुळे त्यांना तेवढा खर्च त्या काळामध्ये झेपवत नसल्यामुळे, हिंमत नसल्यामुळे, आपल्या मागं परिवार आहे, आपलं जर काही जर झालं तर आपल्या मागं कोणी बघणारं नाही हा विचार करून त्यांनी घरीच संकल्प केला आणि त्यांचं वजन कमी झाल्यामुळे त्यांचे सर्व प्रकारचे प्रॉब्लेम संपले. तो त्यांचा प्रवास कसा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर त्यांना मीच विचारतो की अगोदर आपलं किती वजन होतं आणि आता किती आहे आणि ते आपण कसं कसं कमी केलं ते सगळं तुम्ही तुमचा प्रवास सांगावा. 72 किलो होतं माझं वजन. वजनामुळं ह्या बिमाऱ्या सुरू झाल्यामुळे बीपी, शुगर. मग नांदेडला गेलो तर डॉक्टरने सांगितलं कोलेस्ट्रॉल वाढलं, तुम्हाला बायपास सर्जरी करावं लागेल. आता त्यावेळेस बायपास सर्जरी म्हणल्यावर खूप महाग होतं आजच्या 40 वर्षाच्या अगोदर. मी विचार केला की बाबा वजन कसं कमी झालं पाहिजे. त्या हिशोबानं मग एक तर श्रम म्हणजे शेती आहे आपल्याकडे 10-12 एकर. शेतीमध्ये जे छोटे मोठे कामं करायचे आणि आहारावर आपली एक व्यवसाय आहे डॉक्टरचा असल्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवून आहाराचे एक औषध समजून आपण 3 वेळा जेवण सुरू केलं. पहाटे काही नाश्ता, फळं गिळं फलाहार करायचा, दुपारी थोडंसं जेवायचं, संध्याकाळी ज्वारीची भाकर वगैरे असं कमी कमी आहार करत केला तर 6 महिन्यात ते 12 महिन्यात 54, 52, 53, 54 माझं वजन येऊन गेलं. मग मला कोणताच प्रॉब्लेम नाही राहिला. डावा हात दुखत आहे, डावा पाय दुखत आहे. म्हणजे आपण ही गोष्ट 2002ची आहे ना. म्हणजे आज रोजी 2025 चालू आहे. म्हणजे त्या गोष्टीला 25 वर्ष झाली. त्यांच्या प्रॅक्टिसला 40 वर्ष झालेली आहेत. परंतु त्यांना जी समस्या सुरू झाली ती प्रॅक्टिस सुरू झाल्यानंतर बऱ्यापैकी उत्पन्न वाढल्यानंतर माणूस जरा रिलॅक्स होते. नंतर जसं पहिल्या काळामध्ये जे पायी सायकलवर जायचे तर त्याच्यानंतर त्यांचे दिवस बदलले. त्यांनी मोटरसायकल घेतली. मोटरसायकल घेतल्यानंतर जरा रिलॅक्स झालं, जास्त शरीराचे श्रम राहिले नाही आणि आहार पहिल्यासारखाच राहिला. त्यांच्यामुळे वजन वाढलं होतं आणि मग वजन वाढल्यामुळं अशा प्रकारचे प्रॉब्लेम सुरू झालेले होते. डॉक्टरांकडं आपण कोणत्या वर्षी गेलो होतो? 2000मध्ये. हां, म्हणजे आज 25 म्हणजे 25 वर्ष अगोदर, आजपासून राईट 25 वर्ष झालेली आहेत. आमच्या हिंगोलीमध्ये एक हार्ट स्पेशलिस्ट आहेत. त्यांच्याकडे गेल्यानंतर मग त्यांनी तपासणी करून अशा प्रकारचा प्रॉब्लेम सांगितला. डॉक्टरांनी तर अगोदर ऑपरेशनच सांगितलं होतं. हां, ऑपरेशनच सांगितलं होतं. परंतु ऑपरेशनाची कॅपॅसिटी नाही, हिंमत नाही. आपल्या आसपास आपल्या परिवारामध्ये कोणी ऑपरेशन केलं नाही त्यामुळे माहीत नाही. आणि केलं जरी असतं तरी आहारावरती नियंत्रण नाही केलं. आता आज रोजी आपल्या गावात बरेच उदाहरणं आहेत की ज्या लोकांचं बायपास सर्जरी झाल्या तरी पण वजन नाही कमी झालं, वजन कमी नाही झालं, बिमारी कमी नाही झाली. परत जशाला तसा आजार आहेच. आजार सुरू असल्यामुळे ते खाणं चालूच आहे इतक्या वर्षापासून आणि भीती सुरूच आहे. परंतु यांना आज रोजी मी तरी बघतो भरपूर वर्षापासून तर अजूनही एकही गोळी नाही, कोणतं औषध नाही, इंजेक्शन घ्यायची गरज नाही, काय नाही. आणि सोबतच त्यांनी काही परिवर्तनसुद्धा केले आपल्या आयुष्यामध्ये, जसं की कामामधून वगैरे काय बदल केले ते सगळ्या लोकांना सांगावे. काम शेतातले छोटे मोठे कामं करणं, व्यायाम करणं, फिरायला जाणं, जेवल्याच्या नंतर झोपायचं नाही, रात्री जेवायचं झोपायचं नाही. कधी 100 पावलं तरी शतपावली करावं माणसानं. वय झाल्याच्या नंतर आपल्याला विकार झाले
आहारामध्ये तुरीचं वरण, बेसन, मसाल्याचे पदार्थ, पोळी, ज्वारीचं भाकरच नाही तर भात वगैरे समजा हलका आहार निवडावं संध्याकाळी, जेणेकरून आपण जेवणाच्या नंतर काही पचनक्रिया होत नाही, आपण ठोस आहार घेतो आणि झोपतो, तर त्या आहारामुळं आणखीन वजन कमी व्हायला मदत होत नाही, वाढते उरफाटं. बरोबर. काही हार्ट प्रॉब्लेमच्या लोकांना असं वाटते बाबा मांसाहार तर ते सुटणे शक्य नाही म्हणतात. मग काही काही लोकांना असं वाटते बाबा एरी मरायचं तेरी मरायचं त्याच्यापेक्षा मांसाहार करावा. मांसाहार सुटत नसल्यामुळं भरपूर लोकांचा हा प्रॉब्लेम वाढतो. त्याच्याबद्दल काय मत आहे आपलं? मांसाहारामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त असते ना, मसाल्याचे पदार्थ आले, तळे पदार्थ आले, हे जर तोंडावर नियंत्रण जर ठेवलं, जीवाचे लाड नाही पुरवले तर वजन कमी होतंय. बरोबर. आपण स्वतः ठरवायचं ते वजन कमी झालंच पाहिजे. जसं आपण ज्यावेळेस खाल्लं वजन वाढवलं ते कमी का नाही करता येत आपल्याला? आपली त्या मन इच्छा तिथं मार्ग आहे, कोणत्या गोष्टीला मार्ग आहे ना. आपण इच्छा जर ठरवली आपलं वजन कमी करायचंच, आपण कमी जेवायचं, 3 वेळा जेवायचं, आपण बसून राहायचं नाही, नुसतं हिंडलं फिरलं, शेती असो व्यापार असो, सकाळी जर 1 घंटा टाईम काढले तुम्ही जेवणाच्या अगोदर, सकाळी उठल्या उठल्या अर्धा लिटर पाणी प्यायचं आणि 1 घंटा जाऊन यायचं पायी वॉकिंग करून. त्याच्यानंतर आपलं फलाहार करायचा, त्यानंतर 12-1 वाजता थोडंसं लाईट जेवायचं कमीत कमी. संध्याकाळी वजन ऑटोमॅटिक कमी होते, औषधी बंद होती. माझा स्वतःचा तर अनुभव आहे बा. आता अजून 25 वर्षात मी काही कोणतं औषध गोळी घेतलेली नाही. आता म्हणजे सुरुवातीला घेतली 5-6 महिने, पण नंतर नाही. मग मी वजन कमी केलं म्हणजे केलंच. बरोबर. म्हणजे डॉक्टरांनी गोळ्या बंद करायला लावल्या ना, आपल्या मनानं थोडं काय बंद करायला जमणार नाही. आपलं वजनच कमी झालं, आपले जे BP होता तो कमी झाला, त्याच्यानंतर गोळ्या घ्यायची गरजच नाही ना. आणि हे हार्ट अटॅक असं म्हणतात की बाबा नुसतं आहारावरच नाही, पण तो मेंटल पण असतो. जसं आपण ताणतणाव जर घेतला तर त्याचा ताणतणावाचं बी कसं आपण नियोजन केलं, काय मॅनेजमेंट केलं, काय व्यवसाय सुरूच ठेवला का बंद केला का, काय मानसिक ताणतणाव कमी जास्त काय त्याच्यावर पण डिपेंड असते ना हार्ट प्रॉब्लेम. नुसतं आहारानं थोडं काय असते. शेवटी समाधान मानल्याशिवाय बिमारी बी बसत नाही ना. तुम्ही जर बिमारी धरूनच बसले तर बिमारी वाढणारच आहे. बरोबर आहे. त्यासाठी अगोदर आपल्या बिमारी झाली कशी आणि आपण कमी कशी करायची. आहार एक विषय आणि विचार दुसरी गोष्ट. विचारानं हृदयाचे ठोके, झोप वगैरे, जेवण गिवण ऑटोमॅटिक कमी होतं. झोप कमी आली म्हणजे आपल्या हाताला मेंदूला रिलॅक्स नसल्यामुळं ते जास्तच बिमारी वाढू शकते. रात्री विचारामुळं झोप येत नाही माणसाला, त्याच्यामुळं हार्टवाल्या लोकांचं झोपामुळं जास्त विचार वाढतात. जसे जितकं डोकं फिरलं तितका श्वास वाढतो, तितकी माणसाचा BP वाढतो. तर तो BP ठेवायसाठी विचार शांत ठेवणं अतिशय आवश्यक आहे. कमीत कमी 7-8 घंटे झोप आली पाहिजे रात्री. BP-वाल्या माणसांनी दुपारा झोपू नये, दिवसभरात रात्रीच झोपावे 10च्या पुढं. लय लेट बी झोपू नये आणि लय लवकर पण झोपू नये. कारण 7 वाजता 8 वाजता जर झोपले तुम्हाला सकाळी 3-2ला जर जेवायला तर डबल झोप येत नाही. त्याच्यापेक्षा जर तुम्ही फिरून आले 10-11, 10:30 वाजता, 9:30 ते 10 वाजता झोपले की 6 घंटे सहजच झोप येते, माणसाला लागते बी. शरीराला परिश्रम आवश्यक आहे आणि अतिनिद्रा नको. जसं की आपल्या गीतेमध्ये सांगितले की युक्त आहार, युक्त विहार आणि निद्रा पण, की योग्य प्रमाणात जर झोप जरी असली तर ती पण औषधाचं काम करते. म्हणून की एक 6 ते 8 तासाची झोप एका निरोगी आणि रोगी व्यक्ती जास्त झोप घेऊ शकते. परंतु ही काही एवढी क्रिटिकल बिमारी नाही. आणि अतिनिद्रेमुळं फॅट शरीरामध्ये वाढत जाते. हालचाल नसल्यामुळं आपलं मोठे मेटाबॉलिझम काम करत नाही. त्याच्यामुळं झोपसुद्धा 6 ते 8 तासाची आवश्यक आहे. पण त्या अगोदर अंथरुणावर पडल्या 5 मिनिटात झोप आली पाहिजे. त्यासाठी आपल्या शरीराला कष्ट करणेसुद्धा आवश्यक आहे. म्हणून अगोदर मला जे त्यांचं आयुष्य दिसते त्यावेळेस त्यांनी जेव्हा ते डॉक्टरांनी तसं सांगितलं तेव्हा त्यांनी ती डॉक्टरची प्रॅक्टिस वगैरे होती ती कमी केली. जास्त ताणतणाव वगैरे पेशंटला जास्त बोलावं लागायचं, कारण की खेडेभाग असल्यामुळं जास्तीत जास्त लोक नको ते प्रश्न विचारायचे. त्यामुळे जास्त बोलावं लागायचं. जास्त बोलल्यामुळे विचार जास्त वाढायचे आणि त्यामुळे BP माणसाचा साहजिकच वाढत असतो. आणि जितकं जास्त डोकं फिरलं, जास्त विचार चालले तितका BP वाढतो आणि BP हार्ट तितकं जास्त चालते. त्यामुळे हार्ट थकल्यामुळे ह्या अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात असं मला वाटते. 25 वर्षाच्या अगोदर खेड्यापाड्यात काही सुविधा नव्हत्या, वाहनं नव्हते. जवळपास शहरं म्हणजे इथून 40 किलोमीटर 30 किलोमीटर शेणगाव, रिसोड 20 किलोमीटर, लोणार म्हणजे यायची व्यवस्था नाही. रस्ते नव्हते, वाहनं वाहनं नव्हते. तर
पेशंट म्हणजे कसं रात्री यायचे, दिवसा यायचे, झोप बी कमी व्हायची, त्याच्यामुळं बी व्हायचं. पुन्हा शेतातलं काम बी बघा लाग जाई. आणि म्हणजे 18 घंटे याच्यातच जायचे, ते 6 घंटे झोपलं त्याच्यात पण पेशंट यायचे, गाडी बैल घेऊन इथं उठवायचे, आपल्याला उठवावंच लाग जाई. मग ते झोपेवर बी परिणाम होऊन झालं किंवा आपल्या आहारानं बी झालं, ताणतणावानं बी होते. सगळ्या गोष्टीचं अनुसरून आपण आपली योग्य हे करायचं, स्वतःचं डॉक्टर स्वतःच व्हायचं. काय खाल्ल्यानं ॲसिडिटी महत्त्वाची बिमारी आहे. ॲसिडिटीमुळे तुम्हाला मुळ्यात होते, वात होते, त्वचारोग होतात, किडन्यामध्ये मुतखडे होणं, तुमचे हार्टचे ठोके वाढणं, लिव्हर कमजोर होणं, लिव्हरचं रक्त कमी होणं किंवा जास्त वाढणं, हे सगळं आपल्या पोटामध्ये आहे. 52 बिमाऱ्या आहेत आपल्या पोटामध्ये. अपेंडिक्स, तुमचे सांधे दुखणं, ह्या सगळ्या जर गोष्टी आल्या तुमच्या आहारातूनच वाढतात. आहारावर तुम्ही जर नियंत्रण केलं, आहार नेमकं आपण आंबट खाल्लं का, दही खाल्लं का, लोणचं खाल्ल्यानं आपल्याला ॲसिडिटी वाढली का, थंड पेय का, तुमचं ते आरोचं पाणी आहे. आजकाल आरोच्या पाण्यावर फार लोकांचा कल आहे, पण माझ्या तरी मते थंड पाणी जे आहे फ्रीजमधलं ते 0 डिग्री असते. आपल्या शरीरात त्याला उकळायला टाईम लागते. आपण जर मीडियम पाणी पिलं, शक्यतोवर खेडे भागात 70% खेडे येतं, विहिरीचं पाणी भेटलं तर लई चांगलं, आणि हापशी बोरचं पाणी भेटलं तर 12 तासाच्या पुढं प्यायचं. कारण त्याला एक तर आपल्या भांड्यामध्ये ऑक्सिजन मिळतो, दुसरी गोष्ट क्षार बुडायला बसतात त्याचे, रूम टेम्परेचरवर येते ते आपल्याला जे शरीराला पाहिजे तसं त्याचं टेम्परेचर होते त्या पाण्याचं. बरोबर. काही लोकांना असं वाटतं बाबा ॲसिडिटी अलग बिमारी आहे, हार्ट प्रॉब्लेम अलग बिमारी आहे, मूळव्याध अलग बिमारी आहे. तर तुम्ही जे म्हणता की बाबा ॲसिडिटीपासूनच ही सगळी बिमारी झाली, ते कसं काय होते? ते आता थंड पेय आहेत लोकांना. आता सगळं फ्रीजचं, समजा लस्सी असो, थम्सअप असो, शीतपेय असो, बर्फाचा ज्यूस असो, पायनॅपल, तुम्ही बीपीवाल्यानं, शुगरवाल्यानं जर बीपी बर्फ विरक्त जर घेतलं तर शरीराला अपायकारक नाही. बाकी बर्फा म्हटलं की अपायकारक आहे, ते एकदम थंड आहे ना. आपल्या वयानुसार आपले लिव्हर, समजा आपलं पोट, हे सगळ्या गोष्टी काम करत नाही, तर कार्यशील राहत नाही ते वयानुसार. तर हे बाकीचे पथ्य पाळलेच पाहिजेत. जे लोक मजूर लोक आहेत, शेतकरी लोक आहेत, आज ते माठातलं पाणी पितात, उन्हात काम करतात, शेतात काम करतात, कुठलंही पाणी पितात, त्यांना कोणतेच विकार नाहीत. झालं तर एक तर डायरिया होईल, नाही तर हिवताप होईल. बाकी अशा जटिल बिमाऱ्या होत नाही मोठ्याल्या, BP आहे, शुगर आहे का, काही पुन्हा अपेंडिक्स वाढलं का, लिव्हर खराब झाले, हे फक्त आयुष्य आरामातल्या लोकांचंच आहे. कारण शरीराला व्यायामच नाही. तर व्यायामाला तुम्ही 1 घंटा वेळ द्यायला पाहिजे 24 तासातून. बरोबर. 24 तास जर शरीर आपल्याला साथ देत असेल तर शरीराला जे आवश्यक आहे, योग्य आहार आणि व्यायाम, 1 तास आपण त्याच्यामध्ये खर्च करायला काय हरकत नाही. आपला प्रश्न आहे बाबा, ॲसिडिटी ही एक वेगळी बिमारी आहे, लोकांचं असं म्हणणं आहे, आणि हार्ट प्रॉब्लेम ही वेगळी बिमारी आहे. पण तुम्ही म्हणता की दोन्ही एकच आहे, तर ती दोन एकच कशा, हे एकदा समजून सांगा लोकांना की ॲसिडिटीपासून हार्ट अटॅक कसा होतो. आता ॲसिडिटी वाढली म्हणजे आपल्या रक्तामध्ये उष्णता वाढते, रक्तामध्ये ॲसिड जाते, आपल्या रक्तात जाते, ते हृदयाला, फुफ्सायला, लिव्हरला, किडन्या गोठव, म्हणजे रक्त त्याचं घट्ट करते. जे पातळ रक्त आहे ते ॲसिड आपल्या रक्तामध्ये मिसळल्यामुळं रक्त जे ते घट्ट होते, त्यामुळे हृदयाला रक्त ओढता येत नाही, व्यवस्थित सोडता येत नाही, त्यामुळे आपला BP वाढतो, हृदयावरती ताण येतो. वजन वाढल्यामुळे पोटाचा आकारच वाढला. तुमचा पैलवानाचं उदाहरण घ्यायचं तुम्ही, पैलवानाचं पोट मोठं नसतं, छाती मोठी असते, पण या BPवाल्याचं पोट म्हणजे छातीपेक्षा मोठं असतंय. म्हणजे तुम्ही पोटाने विकारी आहेतच, पोट मोठं झालं म्हणजे. छातीपेक्षा पोट जर पुढं जर गेला, आपण जर असं वरून जर बघितलं, आमच्या नॅचरोपॅथीमध्ये सांगतात, जर तुम्हाला वरून जर तुमचं सरळ उभं राहिल्यानंतर जर पायाचे अंगठे जर दिसत असतील तर तुमचं पोट आतमध्ये आहे, आणि जर पोट जर दिसत असेल वरून बघितल्यानंतर तर तुमचं पोट हे बाहेर आलेलं आहे, छातीच्या पुढं आलेलं आहे. त्याच्यामुळे ज्याचं छातीच्या आतमध्ये पोट आहे त्याचं स्लिम आहे आणि त्याचं पोट निरोगी आहे असं समजलं जाते. हा म्हणजे सोपी परीक्षा आहे. ते पोट आपलं बिमार आहे का, आपलं वजन वाढलं का, याच्याकरता दुसरे काही मेजरमेंट करण्याची गरज नाही. हे बाबांनी सांगितलेले हे सरळ सूत्र लावायचं की वरून बघायचं आपल्या छातीपेक्षा पोट बाहेर आहे का आतमध्ये आहे. आत जर असेल तर आपण सेफ झोनमध्ये आहोत, जर छातीच्या वर जर पोट जर गेलं तर आपण बिमार आहोत, आपलं पोट बिमारीकडे झुकत आहे, आपण हार्ट प्रॉब्लेमकडे जात आहोत, BPकडे जात आहोत असं समजायला हरकत नाही. आणि पोट जर वाढलं असेल, त्यांना जर म्हणजे अजून कोणतेच प्रॉब्लेम नाहीत, पण त्यांना असं वाटत असेल पोट आपलं आत जायला पाहिजे, तर त्यासाठी काय केलं पाहिजे? काय व्यायामाशिवाय काही पर्याय नाही. आहार एक औषध समजायचं. आणि ॲलोपॅथीच्या गोळ्या तुम्ही खाऊन खाऊन किती दिवस खाणार? ॲलोपॅथीची औषधी एक तर बिमारी कमी करत नाही आणि जास्त होऊ देत नाही.
म्हणजे मधातच ठेवते. म्हणजे आपल्याला औषध गोळ्या खाणं हेच पर्याय वाटतंय. पण आपण जर ठरवलं पहाटे उठून कोमट पाणी जर BP वाल्यानं पिलं 2 गिलास समजा अर्धा 1 लिटर, मला तरी वाटते 6 महिन्यात वजन कमी होऊन पोटाचे विकार, लिव्हर, हृदय, किडन्या सगळं शुद्ध होऊन जाईल. कोमट पाण्यासारखं औषध नाही. किंवा संडास साफ होत नसली, एरंडेल तेल जर तुम्ही काळ्या चहात घेतला 8 दिवसात मिळून, पोट जर साफ ठेवलं तर कोणतीच बिमारी नाही. अमृत हे आपल्या आयुर्वेदात सांगितलेलं एरंडे तेल. पण लोकांना भीती वाटते. आपण जर म्हणलं एरंडे तेल घ्या तर 1 थेंब घेऊ का 2 थेंब? आता ते एका महिन्याच्या मुलाचा डोस 1 थेंब असते जन्मलेल्या, 2 महिन्याच्या, 6 महिन्याच्या, तसे ते डोस. एका समजा 18 वर्षाच्या वरच्या माणसानं किती एरंडेल तेल घ्यायला पाहिजे तर कशासोबत घ्यायला पाहिजे? ते 10 मिली घ्यायला पाहिजे काळ्या चहावर गरम गरम सकाळी अनुषा. कमीत कमी 10 मिली तेल आणि 1 कप काळ्या चहात किंवा गरम पाण्यासोबत घेतलं तरी सुद्धा चालते. ते घेतल्यानंतर पोट साफ होते, पोट व्यवस्थित साफ होते आणि त्याचा साईड इफेक्ट नाही, सौम्य येते. एकच वेळेस संडास होते, त्याने जास्त वेळ होत नाही. फक्त एवढं करायचं, एरंडे तेल घेतल्यानंतर खिचडी खायची दुपारच्या जेवणात. संध्याकाळी भाकर वगैरे खाल्ली की तुमचं पोट समजा घाणच आहे सगळी. घाण जर साफ झाली तर ह्या घाणीच्या बिमाऱ्या आहेत ह्या सगळ्या. मुतखडा होणं, मुळ्यात होणं, BP होणं, शुगर होणं. शुगर ही मुळात बिमारीच नाही. पण आता या लोकांनी ठरवलं तुमचं वजन वगैरे रक्तगिक्त वाढलं, हे झालं की ते म्हणतात शुगर वाढली. कारण अन्न तर कोणतं बिन शुगरचं नाहीच ना. तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ली तर शुगर आहे, गव्हाची भाकर खाल्ली तरी शुगर आहे, कोणती डाळ खाल्ली, फळ खाल्लं, कोणताही गोड पदार्थ खाल्ला तर त्याच्यामध्ये शुगर आहेच. म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्या वैज्ञानाच्या भाषेत कार्बोहायड्रेट्स आहेत, त्या प्रत्येक कार्बोहायड्रेट्स त्याच्यानंतर शुगरमध्येच कन्वर्ट होतात. त्याच्यामुळे प्रत्येक आहारामध्ये शुगर आहेच. शुगर ही बिमारीच नाही. फक्त काय आपलं वजन वाढलं, रक्त वाढल्यामुळे ती शुगर वाढणारच ना. आपण फक्त एवढं शुगर वाढल्यानं जर समजा जिलेबी आहे, गुलाबजाम आहे, हे जे जास्त अति गोड पदार्थ आहे, बर्फी आहे किंवा पेढा आहे, त्याच्यात 100% शुगर आहे. ते चाललं तरी बी अन्नही आता न खाणारे गोड तर नुसते अन्नावर वजन वाढलं त्यालाही शुगर आहे. मग ते तर गोड कधीच खात नाही, चहा पित नाहीत. असे बरेच पेशंट पाहिले की साहेब आम्हाला चहा पित नाही, आम्ही गोड खात नाही, तरी आम्हाला शुगर झाली. पण आहार तुमचा जास्त झाला, उंची झाली तुमची 5 फूट 90 किलो वजन झालं, म्हणजे तुमच्या शरीरात रक्त जास्त वाढलं. बरोबर, शुगर वाढणार असते. हीच गोष्ट राजीव दीक्षिताच्या शब्दामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा तुमचे जे रिसेप्टर असतात आपल्या शरीरामध्ये, इन्शुलिन तयार होणं सुरूच असते. म्हणजे बाबा म्हणले ते बरोबर आहे. शुगर ही काय अशी स्पेशल बिमारी नाही आहे. फक्त अज्ञानामुळं आणि आपल्या भीतीमुळं त्या एका विशिष्ट प्रकारच्या सिस्टीमनं आपल्या डोक्यामध्ये बसून दिले की शुगर शुगर शुगर. तर ज्याचं उदाहरणार्थ बाबाचं सांगितलं की 5 फूट उंची आहे आणि त्यांचं वजन 90 किलो आहे, तर त्याच्यामध्ये जे रिसेप्टर जे असतात ते इन्शुलिन स्वीकार करणारे, वजन वाढल्यामुळं ते रिसेप्टर राहत नाहीत, त्याच्यामुळे ते इन्शुलिन पेशी शोषून घेत नाहीत. त्याच्यामुळे ते शुगरच रक्तामध्ये जास्तीत जास्त दिसते. आणि शुगर रक्तामध्ये आले की त्याला अशक्तपणा येणं किंवा मेंदूचे प्रॉब्लेम होणं. म्हणजे शुगर जरी आपण बिमारी जरी धरली तुमच्या लोकांच्या वैज्ञानिकांच्या भाषेमध्ये, तर शुगर हा एक नुसतं विशिष्ट तापीसारखा आजार नसून अनेक प्रकारच्या बिमारीच्या लक्षणाचा समूह असतो. असं म्हटलं गेलं आहे की शुगर झाली म्हणजे माणसाला फक्त एकच लक्षण दिसत नाही की ताप आल्यासारखं, की अंगच गरम झालं किंवा नुसतं डोकं दुखते असं नाही. तर त्याचे हातपाय दुखणं, त्याला अशक्तपणा येणं, झोप न येणं, कुठं मुंग्या येणं, अशा शुगर एकदा जाहीर झाली की त्या माणसाला विविध प्रकारची लक्षणं दिसणं सुरू होतात. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की वजन कमी झालं, तुमचं एकदा व्यवस्थित पोट साफ व्हायला सुरुवात झाली, म्हणजे रक्त एकदा व्यवस्थित शरीरामध्ये संचार रक्ताचा सुरू झाला की त्या माणसाची शुगर आपोआप संपल. किंवा शुगरमुळं त्याला जे लक्षणं, ते जो त्रास होते तो त्रास होणार नाही, असंच म्हणणं आहे. आता 24 वर्षे 2 तप झाली मला. आज बी मी या आमच्या दोन्ही मुलं आहेत, 26-27 वर्षाची. माझं वय 30 आहे, माझ्या भावाचे वय 32 आहे. त्या दोघायला पण माझ्याबरोबर काम करू शकत नाही शेतात. म्हणजे आपलं काही दुखतच नाही ना, विषयच नाही राहिला ना. व्यायाम दररोज असल्यामुळं काही विषय वाटत नाही की बा आपण एवढं काम केलं, मजुरासारखं केलं तरी दुखत नाही. घंटा 2 घंटे केलं, 6 घंटे केलं, 8 घंटे जरी पंप चालवला पाठीवर घेऊन तरी थकवा जाणवत नाही, कारण वजनच आपण नियंत्रित केलं ना. कारण की त्यांचं छातीच्या खाली पोट गेलेलं आहे. म्हणजे जे लोकांचं छातीच्या वर पोट आहे त्यांना एक तर पाठीच्या बॅगीचं वजन घेऊन चालावं लागतं त्यांच्या शरीराला, गुडघ्याला, वरून परत पोटाचंही वजन घेऊन चालावं लागते. नुसतं पोटावरच चरबी नसून त्यांच्या दंडावर, मानावर, मांड्यांवरती प्रत्येक पार्ट जसा फॅटी होत जाते तसं त्या प्रत्येक
पार्टला हृदयाला रक्त पोहोचवावं लागते. त्या प्रत्येक पार्टचं वजन आपल्या पूर्ण ढाच्याला म्हणजे गुडघ्यांना, खांद्याला, छातीला, मानाच्या मणक्याला प्रत्येकाला घेऊन ते वजन चालावं लागते. त्यामुळे हृदयालाच कसं करावं लागतं ते कंट्रोल. हो ना हृदय रक्त पोहोचवते, परंतु जे पूर्ण जे ढाचा आहे ते पूर्ण वजन घेऊन पळते. जर तुमचा जर ढाचा जर उदाहरणार्थ 50 किलो वजन उचलू शकत असेल, त्याच्यावर तुम्ही जर 60 किलो जर वजन जर टाकलं तर त्याला जास्त एनर्जी लागेल, हृदयाला जास्त एनर्जी खर्च करावं लागेल आणि याचासुद्धा स्टॅमिना लवकर संपून जाईल. आपल्या हाडकांचा पूर्ण स्केलेटन दाब येते. त्याच्यामुळे वाताचे आजार बी त्या वजनामुळेच होतात. तर भरपूर लोकांचे गुडघे दुखतात, कोणाचे पाठ दुखते, कोणाची मान दुखते, कोणाचा गादी सरकली म्हणतात. हे सगळे अंततोगत्वा हे जे प्रॉब्लेम आहेत हे आपल्या आहारातून पोट वाढवतात आणि पोट वाढलं की विविध प्रकारचे प्रॉब्लेम सुरू होतात. असं यांचं पूर्ण कधी बी यांची जी बाबाची ट्रीटमेंटचा जो ओघ असतो तो नेहमी पोटावरती असतो. आणि मी सुद्धा त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या मार्गदर्शनाने जे ट्रीटमेंट करतो, अगोदर ॲसिडिटी, अपचन, गॅसेस, मूळव्याध, मूतखडा किंवा त्वचा विकार यापैकी कोणताही जरी प्रॉब्लेम आला, माझी स्पेशालिटीच एवढी आहे, मी फक्त त्यांच्याकडे ते भरपूर ट्रीटमेंट आजारांची ट्रीटमेंट करतात. तुम्हाला जर त्यांच्याशी भेटायचं असेल तर भेटू शकता. त्यांचा नंबर इथं स्क्रीनवर मी देतो. प्रत्यक्ष तुम्ही त्यांना फोन करून त्यांना भेटायला येऊ शकता. हिंगोली येथे फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन. ते शेतामध्ये काम वगैरे करतात, परंतु कोणी पेशंट जर घरी जर आला तर ते त्यांना काम सोडून त्यांना सहकार्य करतात. त्यांचं असं काही त्यांनी आता मेंटल स्ट्रेस नको आहे असं रात्री बेरात्री त्यांचे पेशंट यायचे. आता आमच्या भागामध्ये ते ज्या काळामध्ये प्रॅक्टिस करायची त्या काळात कोणीही डॉक्टर नव्हतं. म्हणजे आज रोजी 20 वर्ष अगोदरची गोष्ट करा, आजही आमच्या गावाला चांगला रस्ता नाही, तर 20 वर्ष अगोदर गावाची काय परिस्थिती असेल. आमचं एकटंच गाव नाही, तर आमच्या गावाला जोडलेले जवळपास 14 खेड्यामध्ये त्या काळात कुठेही डॉक्टर नव्हता. त्यामुळे कोणाचं बिमार पडलं, रात्री काही जरी प्रॉब्लेम झाला तरी रात्री लोक बिनधास्त यायचे आणि रात्री दरवाजा ठोठून उघडायचे. म्हणजे 12, 1, 2, 3, 4 म्हणजे माणसाला त्यांना त्या काळामध्ये झोप नव्हती. म्हणून त्यांनी जसं जसं गावाचा विकास होत गेला, दुसरे डॉक्टर आले, त्यांनी मग आपलं काम थांबून शेतामध्ये इंटरेस्ट घेतला आणि त्याच्यामुळे त्यांना 2 गोष्टीचा फायदा झाला. एक तर मेंटल स्ट्रेस कमी झालं आणि दुसरं म्हणजे शरीरावरचं फिजिकल जे फॅट होतात ते कमी होऊन आता व्यवस्थित शेतामध्ये काम करून त्यांचं आयुष्य वाढलं. म्हणजे मी जेव्हा लहान होतो, मला जसं कळतंय की जवळपास 2002, 3, 4, 5 मध्ये नुकताच मी कळता झालो होतो, तेव्हा त्यांचा मी फोटोसुद्धा आपल्याला दाखवेल की तेव्हा त्यावेळेस त्यांचं वजन किती होतं आणि आज रोजी त्यांचं वजन एकदम शेपमध्ये. आता जवळपास ते 200, 300, 400 किलोमीटर एका दिवसामध्ये 300 किलोमीटर जाऊन येऊन प्रवास करतात मोटरसायकलवरती. किंवा आमच्या शेतीतून दिंडीत महिनाभर पंढरपूरच्या दिंडीमध्ये जातात, पैठणच्या दिंडीमध्ये जातात, आळंदी ते पंढरपूरची दिंडी नुकतेच करून आले. त्यामुळे त्यांचा काही गुडघे दुखायचा प्रॉब्लेम नाही, तिथं ताप येण्याचा प्रॉब्लेम नाही किंवा कोणतं इन्फेक्शन नाही, काय नाही. कारण की त्यांची गट हेल्थ चांगली आहे. सकाळी पाणी पिल्यानंतर व्यवस्थित पोट साफ होते आणि एकदा पोट साफ झाल्यानंतर त्या माणसाचा दिवस चांगला जातो आणि जसे जसे दिवस चांगले जाते तसं आपलं आयुष्य सुखमय जाते. म्हणून या पूर्ण बोलण्याचं सार असं होतं की आपल्या आहारावरती आणि आपल्या पोटावरती जर आपलं जर लक्ष असेल, पोट जर साफ असेल तर त्याला सर्व प्रकारचे आजार माफ असतात. आता एवढ्या फॅसिलिटीज निघल्या, प्रत्येक पार्टाचा डॉक्टर तयार झाला. कानाचा डॉक्टर कानाकडे जाते, डोक्याचा डोक्याकडे जाते, हार्टचा हार्टकडे जाते, त्याच्यानंतर बोनचे डॉक्टर आहेत. पण ते पूर्वी तसं नव्हतं ना. छातीचे डॉक्टर हे ते नव्हते, खेड्यापाड्यामध्ये होते पण दूर होते. पण आम्हाला काय खेड्यातल्या डॉक्टर प्रॅक्टिसला म्हणजे A to Z पेशंट यायचे ना. 6 महिन्याचं लेकरू बी, जन्मलेलं लेकरू यायचं, तर 100 वर्षाचं म्हातारं बी यायचं. तर ती आता तुम्ही पहा ना, 1 पासून समजा 100 वर्षाच्या वयापर्यंतचे सगळ्या लोकांचे ट्रीटमेंट. म्हणजे आता कान दुखला तरी आपण जनरल डॉक्टर सगळेच पाहावंच लागत, पर्याय नसायचा. कधी नाकात वस्तू अडकली, कानात अडकली, लहान लेकराची तर इथून वाशिम 40-50 किलोमीटर, पुन्हा नाक स्पेशालिस्टकडे जा. तर ते आपण आपल्या आयडियानं काढून घ्यायचो. बराच स्थान होता त्यावेळेस. आजच्या 25 वर्षाच्या अगोदर म्हणजे खूप मागं राहिलं ते. आता खूप प्रगत झालं, वाहनं झाले, लोकांजवळ 2 व्हीलर झाल्या, 4 व्हीलर झाल्या. डॉक्टर न विचारतात तेच ठरवतात. सुज्ञ लोक झाले. अटॅकचे लक्षणं ओळखले की ताबडतोब औरंगाबाद पण कव्हर करू शकतात 2 घंट्यात. इथून आमच्या गावात 10-15 4 व्हीलर झाल्या, पिकअप आहे, तर वाहनं भरपूर झाले. मोटरसायकल बी आज रिसोर्ट शेनगाव 1 घंट्यामध्ये पेशंटला पोहोचू शकतात. सापचारीला असं 20 घेतलेला असलो नांदेडपर्यंत पोहोचल्या जाते. त्यावेळेस काय पर्यायच नव्हता. अशी परिस्थिती त्या काळात काही जरी झालं, किती जरी मोठा प्रॉब्लेम आला तर तिकडे जाण्याच्या अगोदरचं एक स्टेशन म्हणून यांच्याकडे अगोदर एक यांचा सल्ला तरी घेऊन जायचं की बाबा डॉक्टर साहेब जसं म्हणतील मग तसं आपण पुढं करू.
कारण की यांचा सल्ला जो असायचा ते अगोदर म्हणजे सल्ला काही बिना अनुभवाचा नाही. भरपूर पेशंटसोबत मोठ्या महानगरामध्ये जाऊन त्या डॉक्टरांचं बोलणं ऐकून त्यांची काही अनुभव घेऊन आल्यानंतर त्या लोकांना एक विश्वासाचा माणूस म्हणजे गावातले हे डॉक्टर वाटायचे. 98-99 89 पासून प्रॅक्टिस करतो मी. 89-90 पासून. बरोबर आहे. हां, तर 89 पासून म्हणजे आज रोजी 25 वर्ष 35 वर्ष झालेली आहेत आणि अजूनही त्यांचं सुरूच आहे. अजूनही त्यांच्याकडं मूळव्याधीचा जर पेशंट जर आला तर मी स्वतः डोळ्यानं बघितलेले 1 ते 2 दिवसामध्ये मूळव्याध नीट होते. असं म्हणजे एकदा त्यांचं त्या फॉर्म्युल्यानं काम सुरू करून दिलं की किती म्हणजे ऑपरेशनाला निघलेले लोक मूळव्याधीचे त्यांना 5 मिनिटं अगोदर भेटले, त्यांचं ऑपरेशन कॅन्सल केलं आणि यांच्या औषधानं ते आजपर्यंत सुद्धा मागच्या 10-10 वर्षापासून 20-20 वर्षापासून त्यांच्या संपर्कात येतं. कोणालाही साधा मूळव्याधीचा परत त्रासही सुरू झालेला नाही. अपेंडिक्स बसवले मी. म्हणजे ऑपरेशनाला गेलेले लोक बेडवर पडले आणि त्यांना कोणतरी नातेवाईकांनी सांगितलं बाबा आमच्या गावामध्ये गजानन डॉक्टर आहेत किंवा आमच्या संपर्कातले, तुम्ही काय करा ते अपेंडिक्सचं ऑपरेशन करू नका, एकदा तुम्ही यांना भेटा. आणि यांच्या जर लक्षात जर आलं तर ते ऑपरेशन कॅन्सल झालं आणि यांनी त्या माणसाला घरच्या घरीच नीट केलेलं आहे. असे सुद्धा फॉर्म्युले आहेत. 10-10 वर्ष झाले अजून पेशंट नाही म्हणलं अपेंडिक्स दुखलं म्हणून. 10-10 15-15 वर्ष झाले. हां, म्हणजे त्यांचा अपेंडिक्स गेला तो गेलाच एकदा. ते मेन कारण संडास साफ न होणंच होतं त्या पेशंटचं. म्हणजे अपेंडिक्सवर सूज यायचे कारण काय, संडास साफ न होणं, घाण आहे ती. लहान आणि मोठ्या आतड्याच्या जॉईंटवर अपेंडिक्स असते. संडास साफ न नसल्या गुदाशय आणि मोठा आतडा या दोन्हीच्या जॉईंटवर असल्यामुळे ते सुचते. त्याला जर संडास जुलाब जर दिला, आपण साधा एरंडेस तेल जरी दिलं आणि वेदनाशामक गोळ्या दिल्या तर ते तात्पुरतं राहते. नंतर आयुर्वेदिक ट्रीटमेंट देत राहायची. त्याला संडास साफ झाली पाहिजे, त्याला RVR सांगून द्यायचं. बरोबरचं अपेंडिक्स कायमचंच राहतं. आजकाल आता ॲलोपॅथीवाले अपेंडिक्स असा एक कोम आहे की नॉर्मल माणसाचा पण काढला तरी चालतंय. साधं पोट दुखायला आपण गेलो तर ते म्हणतात अपेंडिक्स ऑपरेशन करा, आपण लगेच हो म्हणतो. पण दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेत नाही किंवा काय करत नाही तर अपेंडिक्सला तयार होतं. मग ते निकामी कोंब आहे. आता पहिले ज्यावेळेस झाडपाला खाजाय मनुष्य पूर्वी, तर त्या अपेंडिक्स असा कोंब होता की त्या विषाला पचव जाई. समजा काही विषारी फळं मुळं काही खाल्ले झाडपाला त्यावेळेस काम होतं त्याचं, असं शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. पण आता तो निकामी कोंब आहे. मग या संडासमुळं, खाण्यापिण्यामुळं, थंड पाणी, आहार-विहार, जास्त भूक नसतावेळी जेवल्यामुळं ते पोट वाढतं, संडास साफ होत नाही. कधी कधी अपेंडिक्स मग सुजू शकते. ते तसं पहिल्या स्टेपचं दुसऱ्या स्टेपच्या अपेंडिक्स सुजलेले बरेच मी पेशंट समजा असे 4-5 डझन नीट केले माझ्या आयुष्यात मी. असं आहे. म्हणजे अनुभवामुळं त्या एक पेशंटचा म्हणजे या गोष्टीमध्ये 2 गोष्टी काम करतात. एक तर आपल्या डॉक्टरांचा अनुभव आणि त्या रुग्णाचा यांच्यावरती असलेला विश्वास. कारण की जर तो पेशंट जर त्या ऑपरेशनच्या त्या बेडवरून उठून जर येत असेल, उद्या 1 तासानंतर ऑपरेशन आहे, उद्या ऑपरेशन आहे, आणि तो जर का उठून जर यांच्याकडे येत असेल तर तितका विश्वाससुद्धा यांनी कमवलेला आहे पेशंटचा. आणि त्या विश्वासामुळं यांनी सांगितलेल्या शब्दावर जसं सांगितलं तसं त्यांनी वागल्यामुळं, पथ्य पाण्यामुळं आणि यांच्या अनुभवातून ज्या औषधीने व्यवस्थित काम केलं त्या सगळ्या या दुग्ध शर्करा योगामुळं त्या अपेंडिक्स असो किंवा अल्सर असो किंवा मूळव्याध असो किंवा मूतखडा असो, असे अनेक पेशंट त्यांच्याकडे दररोज येत राहतात आणि ते दररोज नीट करतात. म्हणून मला असं वाटलं आता मी लक्ष्मीसाठी गावाकडे आलो होतो लक्ष्मीची तयारी करण्यासाठी. त्याच्यामुळं माझं जे यूट्यूब चॅनल आहेच, असं वाटलं की यांचा अनुभवाचा फायदा आपल्यालासुद्धा व्हावा म्हणून मी हे त्यांचं मनोगत या ठिकाणी आपल्या चॅनलवर मांडण्याचा प्रयत्न केला. तर आपल्याला हे अनुभव कसे वाटले कमेंटमध्ये जरूर सांगा. आपल्यालासुद्धा काही प्रॉब्लेम जर असतील, ॲसिडिटी, अपचन, गॅसेस, मूळव्याध किंवा त्वचा विकार, मूतखडा, तर याच्यासाठी स्पेशल माझं क्लिनिक आहे हिंगोलीला. तुम्ही हिंगोलीला तिथे भेटू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपल्या घरपोचसुद्धा औषधी पाठवू शकता. परंतु जर तुम्हाला जर बाबाला जर प्रत्यक्ष भेटायचं असेल, त्यांचं जर मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा तुम्हाला शुगर असेल, तुम्हाला बीपीचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला पोटाचा खूप जुना प्रॉब्लेम असेल किंवा तुमचा अपेंडिक्स असेल, जुना मुतखडा असेल तो, आणि ऑपरेशनाशिवाय डॉक्टरांनी पर्यायच नाही असं जर सांगितलं असेल, तर एक वेळ तुम्ही मोठा निर्णय घेण्या बाबांशी अवश्य संपर्क करावा असं मला व्यक्तिगतरित्या वाटते. त्यांचा नंबर परत या ठिकाणी मी देत आहे आणि आपण त्या नंबरवरती संपर्क करून त्यांच्या अगोदर अपॉइंटमेंट घेऊन भेटायला येऊ शकता. तर आपण सर्वांना परत एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि बाबांनीसुद्धा आपल्याला व्हिडिओसाठी सपोर्ट केल्याबद्दल बाबांचे एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो. आपल्या माणसांचे आभार मानत नसतात, परंतु एक रूल झालेला आहे. तर तुम्हा सर्वांचे सहकार्य केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी आपली
पॉडकास्ट म्हणा का इंटरव्ह्यू म्हणा का एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.